नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण सत्यजितवरती खोटं प्रेम करणाऱ्या निरूपाचा पर्दाफाश करून सुधाकर भाऊंनी आणि आजीने सत्यजितच्या खऱ्या आईला घरात आणलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे मीरा आता बाबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. बाबा ऐका माझं, यांची आई कोण आहे हे कळण्यासाठी मी खोटं सांगत नाहीये. खरंच सासूबाई जे काही वागतायत ना, ते अगदी खोटं आहे. यांच्यावरती कवडी मात्रही त्यांचं प्रेम नाहीये. बाबा प्लीज माझं ऐका. पण सुधाकर भाऊ काही ऐकून घ्यायला तयार नसतात. तेव्हा ते लगेच मीराला म्हणू लागतात, मीरा बास, तू मुद्दाम करते नाही सगळं. तुला सत्यजित आणि निरूपाचं नातं बघवत नाहीये का? अगं निरूपा चांगली झाली, ती किती प्रेम करते, किती सत्यजितची काळजी घेते, तुला दिसतंय ना. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, बाबा जे दिसतंय ते खरं नाहीये, त्या पाठीमागे वेगळंच काहीतरी. त्यामुळे बाबा प्लीज तुम्ही डोळे उघडा आणि नीट बघा. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, बास मीरा, पुरे झालं आता. आता तू खूप बोलली आणि मीही खूप ऐकलं. आता मी काही ऐकून घेणार नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, ठीक आहे बाबा, मी जे बोलते ते तुम्हाला खोटं वाटतंय ना, मग मी पण तुम्हाला आता सत्य दाखवतेच. नाही सासूबाईंचा खरा चेहरा लवकरात लवकर तुमच्या समोर आणला ना, तर नावाची मीरा नाही. आता सुधाकर भाऊंसमोर निरूपाचा खरा चेहरा कसा आणायचा याचा विचार आता मीरा करू लागते. ती आपल्या रूममध्ये येते. रूममध्ये येताच बघते तर निरूपा आता सत्याला जेवायला भरवत असते. त्याच वेळेस आता लगेच सत्यजित धूमकेतूला म्हणू लागतो, धूमकेतू अगं कुठे होतीस तू? मला भूक लागली होती. त्यावर निरूपा म्हणू लागते, सत्या अरे तिचं काय बाबा, आता तुझ्याकडे लक्षच राहिलं नाही. तिला फक्त तिचं काम, तिचा बिझनेस एवढंच जास्त महत्त्वाचं वाटायलंय. म्हणून जाऊ दे, तू नको लोड घेऊ. तुझी मम्मा आहे ना, तुझी आई आहे ना, तुझी आई तुझी नक्की सगळी सेवा करेल, काळजी करू नको. आता मात्र निरूपाने मुद्दामून सत्यजित आणि मीरामध्ये फूट पाडायला सुरुवात केलेली असते. मीराला मात्र काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता मीरा तिकडनं निघून जाते. तेव्हा लगेच आता बाहेर येताच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी काय झालंय? त्यावर मीरा म्हणू लागते, रिया अगं बघ ना, सासूबाई यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतायत आणि मला यांच्यापासून दूर करायला बघतायत. मी काय करू, मला काही सुचत नाहीये. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, मीरा वहिनी तुला जे काही करायचंय ना, ते लवकरात लवकर करावं लागेल. नाहीतर अशाने सत्यदादावरती मोठा परिणाम होईल. आपल्याला लवकरात लवकर हे खोटारड्या प्रेमाचं जाळं तोडावं लागेल. तेव्हा मीरा म्हणू लागते, पण कसं? त्याच वेळेस आता लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी आपण एक काम करूया. सासूबाई किचनमध्ये आल्या की तू मुद्दामहून सत्यदादाचा विषय काढ आणि मग काय सासूबाई खरं खरं तुझ्यासमोर बोलायला लागतील. त्याच वेळेस मी बाबांना घेऊन येते आणि मग बाबांसमोर आपण मॉमचा खरा चेहरा नक्कीच आणू शकतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, चालेल. आता लगेच मीरा इथे किचनमध्ये आपलं काम करत असते. त्याच वेळेस आता निरूपा आणि पंकज आपल्या रूममध्ये बसलेले असतात. दोघेही मात्र खूपच खिदळत असतात, हसत असतात. त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो, मम्मा आपण जे ठरवलं होतं ते अगदी भारी झाले, पण हा सत्य वाचला ना, आपण त्याचा ॲक्सिडेंट घडून आणला. पण आता काय करणार? आता हे सगळं पुन्हा पहिल्यासारखं होणार. तो सत्य ठीक होणार आणि मग काय सत्यागिरी दाखवणार का? त्याच वेळेस आता रिया निरूपाच्या रूमजवळ आलेली असते. त्याच वेळेस आता रियाला तर धक्का बसतो. कारण मॉम आणि पंकजने मिळून सत्यदाचा ॲक्सिडेंट घडून आणलाय हे सत्य तिने ऐकलेलं असतं. आता मात्र हे ऐकून तिला खूपच वाईट वाटतं. अशा कशा वागू शकतात मॉम सत्यदादा बरोबर? नाही 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 मॉम, तुम्ही हे जे काय वागलात ना, त्यामुळे सत्यदादाला खूप काही भोगावं लागलंय आणि याची शिक्षा तुम्हाला भेटणारच, असं आता रिया मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, पंकज अरे जाऊ दे, तो जरी जिवंत राहिला ना, राहू दे. आता बघ त्याची अशी अवस्था करणार आहे ना मी, की तो धड उभीसुद्धा राहू शकत नाही. तुटून जाईल तो सत्या. कसली सत्यगिरी कसलं काय? आधी सगळ्यात आधी त्या फुलवाली त्याच्यापासनं तोडायचं आणि मग याच्यावरती घाव घालायचे. म्हणजे बघ हा सत्य असा कोलमडून पडेल ना, पुन्हा तो उभी राहूच शकत नाही. एक नंबरचा पनोती. असे आता दोघांच्या गप्पा चालू असतात. त्याच वेळेस आता पंकज म्हणू लागतो, मम्मा आता या सत्याचा काटा काढणारच आहोत ना आपण, पण मग माझी देविका तिचं काय? तिला घरात आणूया की प्लीज मम्मा. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, ठीक आहे,
तू देविकाला कॉन्टॅक्ट कर, आपण तिला घरात आणण्याची तयारी नक्कीच करू, असे म्हणत आता निरूपा लगेच तिकडनं किचनमध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता मीरा किचनमध्ये काम करत असते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हे फुलवाली, अगं झालं की नाही तुझं आवरून? का सतत तुला हेच काम करायचं असतं? तुझ्या नवऱ्याची जरा काळजी घेत जा, नाहीतर बघा त्याला काही होईल हा. कसं आहे ना, आता शेवटी कसा का होईना नवरा आहे ना तुझा. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, बास सासूबाई, यांच्याबद्दल आता मी वाईट साईट काही ऐकून घेणार नाही. तुम्ही आता त्यांच्याबद्दल काही बोलू नका. का करता हे सगळं? किती फसवताय अहो. आईच्या नावाखाली खोटारडं प्रेम करता, तुम्हाला काहीच वाटत नाही. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, मी त्याची आई नाहीच आहे, म्हणून हे सगळं करते मी. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, नाही मानत ना तुम्ही त्यांना मुलगा, मग कशाला खोट्या प्रेमाचं जाळं टाकताय? अहो वेड्यासारखं प्रेम करतात ते तुमच्यावरती, तुमच्यासाठी जीव ओवाळून टाकू शकतात. अहो तुम्हाला हवं ते काय आणू काय नाही असं होतंय त्यांना, आणि तुम्ही त्यांना फसवताय. हे जेव्हा त्यांना कळेल ना, तेव्हा मात्र सासूबाई तुमचं अवघड होईल हा. त्यावर लगेच निरूपा हसू लागते, फुलवाली, तू जाऊन सांगणार आहे तुझ्या नवऱ्याला मी हे सगळं नाटक करते म्हणून, आणि तू तुझ्यावरती विश्वास ठेवेल? चल जा, ठेवणार नाही आहे विश्वास. मी बरोबर त्याला आता असं अडकवलंय ना, कोणी किती बी सांगण्याचा प्रयत्न करा तरी तो कुणावरती विश्वास ठेवणार नाही. आई आई करत माझ्याच मागे येणार. त्याच वेळेस आता रिया सुधाकर भाऊंच्या रूममध्ये जाते. बाबा चला पटकन, मीरा वहिनी आता तुम्हाला खूप मोठं सत्य दाखवणार आहे, चला लवकर, असे म्हणत आता लगेच रिया सुधाकर भाऊंना किचनजवळ घेऊन येते. आता भिंतीआड लपून सुधाकर भाऊ हळूच मीरा आणि निरूपाचं बोलणं ऐकत असतात. त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते, नाही सासूबाई, मी पण त्यांची धूमकेतू आहे. लवकरात लवकर तुमची ही खोटी पट्टी काढून नाही तुमचा खरा चेहरा दाखवला ना, तर नावाची मीरा नाही आहे. त्यावर निरूपा हसू लागते, फुलवाली, ते शक्यच नाही आहे. आता तू किती बी काय बी कर, ते होऊच शकत नाही. आता या घरात मी म्हणेन तेच होणार, आणि एकदा का या सत्यापासनं तुला तोडलं ना, की तुला या घरातनं धक्के मारून बाहेर काढणार, आणि मग मग त्या पनोतीवरती घाव करणार. मग असे घाव करणार ना, की पुन्हा तो पनोती आयुष्यात उभा राहता नाही पाहिजे, असं काहीतरी करणार. आता मात्र निरूपाचं हे बोलणं ऐकून सुधाकर भाऊंना धक्काच बसतो, कारण मीरा जे म्हणत होती ते अगदी खरं होतं, हे त्यांना पटलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ आतमध्ये जाणार, तेच रिया त्यांना थांबवते, बाबा थांबा. तेवढ्यात लगेच आता बाबा पुन्हा थबकतात. त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, फुलवाली, तुला काय वाटलं तुझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झालाय? नाही हा, तुझ्या नवऱ्याची ही जी अवस्था झाली ना, ती मी आणि पंकजने मिळून केली. खरं तर त्याला जिवंत मारायचंच होतं आम्हाला, नको होता तो पनोती या घरात, कारण तो पनोती या घराला लागलेली कीड आहे. त्याने हे घर पोखरलंय, आणि त्यामुळे माझ्या पंकजला खूप काही काही सहन करावं लागलंय. म्हणूनच ती पनोती आम्हाला कायमची दूर करायची होती, म्हणून आम्ही त्याचा ॲक्सिडेंट घडून आणला. पण शेवटी त्याचं नशीब चांगलं, तू त्याच्यासाठी एवढं व्रत केलं आणि ते सफल झालं, आणि तो पनोती वाचला. पण लवकरात लवकर आम्ही त्याचा काटा काढणार. त्याच वेळेस सुधाकर भाऊ ओरडतात, निरूपा बास. आता लगेच निरूपा सुधाकर भाऊंकडे बघू लागते. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा, तुला लाज वाटत नाही असं बोलायला? अगं सत्यजितबद्दल तू असं बोलूच कसं शकती? अगं तू तर त्याच्यावरती आईसारखं प्रेम करते ना. त्यावर निरूपा म्हणू लागते, गप्प बसा तुम्ही, आजवर तुमचं लय ऐकलं, पण आता तुमचा एक शब्दही ऐकणार नाही मी. आता बास, पुरे झालं. आता मला जे करायचं तेच मी करणार. त्याच वेळेस सांगत होते, या सत्याला आपल्या घरात घेऊ नका, घेऊ नका, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. आयुष्यभर हा पनोती मला सहन करावा लागलाय, त्यामुळे आता नाही, आता या पनोतीचा काटाही निरूपा काढणार. तुम्ही काहीच करू शकत नाही, अशी धमकी देऊन आता निरूपा तिकडनं निघून जाते. सुधाकर भाऊंना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. माझ्या सत्यजितने आजवर खूप काही सहन केलंय, आणि अजूनही त्याला खूप भोगावं लागतंय. नाही नाही नाही, आता हे सगळं करून निरूपा चुकली. त्याच्या वाट्याला आज जे काही दुःख आलंय ना, ते फक्त या निरूपामुळे आलंय. त्याचा ॲक्सिडेंट हिने घडवला, हे सगळं सत्य ऐकून सुधाकर भाऊ तर जणू तुटून गेलेले असतात. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, बाबा बघितलं ना, मी जे सांगत होते ते खरं होतं बाबा, म्हणूनच मी सांगते, लवकरात लवकर आपल्याला यांना या सासूबाईंच्या प्रेमाच्या जाळ्यातनं बाहेर काढावं लागेल, नाहीतर हे नष्ट होतील बाबा. यांचं काही खरं राहणार नाही, हे तुटून जातील. कारण आईच्या प्रेमासाठी किती वेळ येते तुम्हाला माहिती आहे ना. मग बाबा सांगा ना,
त्यांची खरी आई कोण आहे सांगा ना बाबा. त्याच वेळेस निरूपा पुन्हा किचनमध्ये येते आणि मला लागते, मीरा हे तुला काहीच सांगू शकत नाहीये, कारण तोंड दाबून बुक्क्यांचा मार कसा देतात ना हे यांना विचार. त्यामुळे त्या पनोतीच्या आईबद्दल काही कुणाबद्दलच ते सांगू शकत नाही. आणि मीरा, हा पनोती यांचा पोरगा आहे असं वाटतंय तुला? बाप बाप करत असतो सतत, आणि हेही अगदी मुलासारखं प्रेम करतात ना त्याच्यावरती. पण यांचा मुलगा नाहीये, अनारस मुलगा यांचा तो, असे म्हणत निरूपा पुन्हा तोऱ्यात तिकडनं निघून जाते. आता मात्र मीराला धक्का बसतो. काय, यांचा मुलगा नाहीये? बाबा अहो काय बोलले सासूबाई? खरंच अनौरस मुलगा म्हणजे काय बाबा? या पाठीमागचं सत्य खरं खरं सांगा प्लीज बाबा. असं करू नका, गप्प राहू नका. आता मात्र लगेच सुधाकर भाऊ तिकडनं आपल्या रूममध्ये जातात आणि स्वतःला बंद करून घेतात. त्याच वेळेस आता मीरा आणि रिया एकमेकींकडे बघू लागतात. तर इकडे आता देविका आपल्या आईचं घर सोडून आता सांगलीमध्ये आलेली असते, कारण आता पंकज आणि निरूपा तिला घरात घेणार असतात ना. कारण आता हा सत्या तर सत्यागिरी चालू शकत नाही, त्यामुळे माझ्या बबड्याची बायको या घरात येणार असं निरूपा आणि पंकजने ठरवलेलं असतं. तर त्याच वेळेस आता आजी येते. सुधाकर भाऊंच्या रूमचा दरवाजा वाजू लागते. सुधा, अरे काय झालं? त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ दरवाजा उघडतात. दरवाजा उघडताच घट्ट आपल्या आईला मिठी मारतात आणि रडू लागतात. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, सुधा अरे काय झालंय? तू का रडतोय? सांगशील का? त्यावर लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, आये आपण चुकलोय. आपण सत्यजितपासनं हे सगळं सत्य लपून खूप मोठी चूक केली आणि याचाच आता त्याला खूप त्रास सहन करावा लागणार आहे. तेव्हा आजी म्हणू लागते, काय झालं सुद्धा? कसला त्रास? काय सहन करावा लागणार आहे? तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, आहे निरूपा खोटारडे, एक नंबरची भामटी. त्याचं सत्यजितवरती प्रेम नाहीये ग. निरूपा नाटक करते, सत्यजितला फसवते आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवते. तेव्हा आजीलाही धक्का बसतो. सुधा, अरे काय बोलतोय? निरूपा तर सुधारली ना. त्यावर सुधाकर बावू लागतात, नाही ती बाई कधीही सुधारू शकत नाही. एक नंबरची भामटी नीच बाई आहे. तिला फक्त तिचा पंकज हवाय. मग तो पंकज खोटारडं नाणं जरी असला ना तरी त्यातच सोनं तिला दिसतंय. आणि माझं सत्यजित एक नंबर सोनं असूनही तिच्या डोळ्यासमोर दिसत नाहीये. पण निरूपा चुकते, एका हिऱ्याची पारख करायला ती चुकते आई. तेव्हा आजी म्हणू लागते, सुधा अरे पण हे सगळं तुला कसं सांगितलं? कोणी सांगितलं? त्यावर लगेच आता झालेला सगळा प्रकार सुधाकर भाऊ आजीला सांगू लागतात. मीराने मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी तिचं मनावर घेतलं नाही, ऐकलं नाही. आणि मग काय, मीराने निरूपाचं खरं सत्य माझ्या समोर आणलं. निरूपा मीरालाही या घरातनं बाहेर काढायचं बोलत होती. जर मीरा या घरातनं गेली ना आहे तर सत्यजित तुटून जाईल आणि ही निरूपा पुन्हा त्याला उभी राहू देणार नाही. आजवर आपण सत्यजितला खूप सांभाळून घेतलं, पण त्याच्यापासनं त्याच्या आईचं सत्य आपण लपवलंय. त्यामुळे आईच्या प्रेमासाठी वेडा असलेला सत्यजित निरूपावरती जीवापाड प्रेम करतोय. आणि आता आपल्याला हेच निरूपाचं खोटं रूप त्याच्या समोर आणायचंय. आणि आता आई, आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, तरच पुढं सत्यजितसाठी ते भल्याचं राहील. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, ठीक आहे सुद्धा, आता ही सासूगिरी दाखवून या निरूपाचा पर्दाफाश करायचा आणि सत्यासमोर या निरूपाचा खरा चेहरा आणायचा. तेवढ्यात रिया आणि मीरा येतात. आजी, बाबा, या सगळ्यात आम्ही तुमची मदत करू. त्यावर लगेच आता आजी म्हणू लागते, हो मीरा, माझ्या सत्याने खूप काही भोगलंय आणि आता वास, आता या निरूपाला त्याची शिक्षा भेटणार आणि ही आजी, तिची सासू तिला शिक्षा करणार. असे म्हणत आता चौघांनीही निरूपा आणि पंकजला धडा शिकवायचं ठरवलेलं असतं. तर इकडे रिया आणि मीरा बाहेर सोसायटीत आलेले असतात. आता ज्या ठिकाणी सत्यजितचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्या ठिकाणी CCTV फुटेज नक्की मिळेल असे म्हणत आता मीरा आणि रियाने सत्यजित समोर निरूपाचा पर्दाफाश करण्याचं ठरवलेलं असतं. दोघींनी आता बरोबर पंकजचा व्हिडिओ कैद केलेला असतो. पंकजने ड्रायव्हरला खुणावलेलं असतं. त्याच वेळेस गाडी सुरू झालेली असते आणि स्वतः निरूपा आणि पंकज या कट कारस्थानात सामील असतात. हे सगळं सत्य आता मीरा, सुधाकर भाऊ, आजी आणि रिया चौघेही आता सगळ्यांसमोर उघड करणार असतात. आणि हे सत्य जेव्हा सत्यजित समोर येईल ना तेव्हा सत्याला मात्र मोठा धक्का बसणार असतो. पण मात्र या सगळ्या जाळ्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी आता सुधाकर भाऊ आणि आजीने हे ठरवलेलं असतं. आणि आता बास,
निरूपा खोटारड्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे सत्यजीला. आता पण त्याच्या खऱ्या आईला आपण या घरात आणायचं सुद्धा. आजवर आपण खूप दिवस सत्य लपवलं. सत्यजीतच्या आईला या घरात आणण्याची वेळ झाली सुद्धा असे आता आजी लगेच सुधाकर भाऊंना म्हणू लागते. त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, कोण आहे त्यांची खरी आई? सांगा ना आजी. तेव्हा आजी म्हणू लागते, मीरा आता सांगायचं नाही, आता डायरेक्ट बघायचं. आता मी सत्यजीतच्या खऱ्या आईला त्याच्या आयुष्यात घेऊन येणार. आता मात्र आजी आणि सुधाकर भाऊ सत्यजीतच्या खऱ्या आईला घरात आणल्यानंतर काय होणार? निरूपाला मात्र मोठा धक्का बसणार आणि सत्यजीतची खरी आई नेमकं कोण असणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.